डीएमआरच्या वेगवेगळ्या पदांची तयारी कशी चालली? नमस्ते, नमस्कार, गुड मॉर्निंग. उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आता फॉर्म भरण्याची जी डेट होती ती 14 तारीख, लास्ट डेट संपल्यानंतर अनेक विद्यार्थी मित्रांचे फोन सुरू झाले, मेसेज सुरू झाले की सर आम्ही या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, परंतु आम्हाला या पदाच्या संदर्भामध्ये कर्तव्य काय असतात, जबाबदाऱ्या काय असतात, निवडीनंतर प्रशिक्षण कसं असतं, किती कालावधी असतो आणि त्याचं प्रमोशन काय असतं, पगार काय असतात, अशा विविध पदांच्या संदर्भामध्ये आपल्या ऑफिशियल नंबरवर वेगवेगळ्या विद्यार्थी मित्रांचे महाराष्ट्रभरामधून मेसेज आले, फोन आले. त्यानंतर आम्ही ठरवलं की वेगवेगळ्या पदांच्या संदर्भामध्ये आपली संपूर्ण माहिती महाराष्ट्रातल्या तमाम बंधू भगिनींसाठी ओपन टू ऑल करतो आहे आणि यूट्यूब सिरीजच्या माध्यमातून सगळ्या पदांच्या बाबतीमध्ये सगळं क्लॅरिफिकेशन करण्याचा निश्चितपणे मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदा आजच्या भागामध्ये समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या पदाच्या संदर्भामध्ये आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं होतं की शैक्षणिक पात्रता आणि कोण फॉर्म भरू शकतं, त्यासाठी काय अनुभव लागतो, या सगळ्या संदर्भामध्ये आपण जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. तो जाहिरातीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी तो अजून पाहिला नाही त्यांनी निश्चितपणे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो तुम्ही पाहू शकता. विशेषतः युट्यूबवर तो अवेलेबल आहे. आता आजच्या भागामध्ये आपण समाजसेवा अधीक्षक यामधलं जे पद आहे वैद्यकीय या पदाच्या संदर्भामध्ये आपण विशेष रूपाने माहिती या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे हे प्रश्न असल्यामुळे हा व्हिडिओ पहिल्यांदा मी या ठिकाणी बनवला. या पदाच्या संदर्भामध्ये जास्त रिक्वायरमेंट होती. आता ही जी बॅच तुम्हाला या ठिकाणी दिसते डीएमआरची जी भरती आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांच्या संदर्भामध्ये आपण पाहिलेलं होतं की 15 पदं ही तांत्रिक म्हणजे टेक्निकलची आहे आणि 2 पदं अतांत्रिक म्हणजे नॉन टेक्निकलची आहे. त्या सगळ्या संदर्भामध्ये या ठिकाणी टेक्निकलचा सिलेबस आणि नॉन टेक्निकलचा जो सिलेबस दिलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपण ही बॅच घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये काही अतिथी मार्गदर्शक आणि पूर्ण वेळ मार्गदर्शक करणाऱ्यांची ही सगळी टीम आहे आणि ह्या सगळ्या टीम मेंबरला वेगवेगळ्या परीक्षांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्याचा दांडगा अशा पद्धतीचा अनुभव आहे. आणि सोबतच या सगळ्या परीक्षा होतपर्यंत ही सगळी संपूर्ण टीम तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहे. त्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष डाऊट क्लिअरिंग सेशन, अर्थातच मेंटरशिपची बॅच सुद्धा तुम्हाला या लाईव्ह अँड रेकॉर्डेड बॅच सोबत अवेलेबल असणार आहे. त्यामुळे ज्या बंधू भगिनींना वाटते की ह्या 2025च्या डीएमआरच्या भरतीमध्ये आपल्याला पद हवा आहे त्यांनी 3 महिने आराम करू नका, परीक्षा होतपर्यंत आराम अजिबात करू नका. निश्चितपणे तुम्हाला या भरतीमध्ये पद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता हे सगळं करत असताना आपल्याला काय काय केलं गेलं पाहिजे या सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे विषय, त्यासाठी काय काय केलं गेलं पाहिजे या सगळ्या संदर्भामध्ये सुरुवातीपासून आपण ह्या सगळ्या बॅचमध्ये पूर्ण सिलेबस डिटेलमध्ये घेतोय. मागच्या भरतीमध्ये झालेले अर्थातच 2023ला ही परीक्षा झालेली होती या सगळ्या वेगवेगळ्या पदांच्या संदर्भामध्ये, त्यावेळेस सुद्धा फार मोठी भरती या ठिकाणी झालेली होती आणि त्या 2023च्या सगळ्या PYQचा अभ्यास आणि सोबतच त्याचं विश्लेषण सुद्धा आपण या बॅचमध्ये घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. आता जाऊ आपण समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या पदाच्या संदर्भामध्ये. या पदाला काय काम करावं लागतं, त्यांची कर्तव्ये काय असतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात या सगळ्या संदर्भामध्ये आपण टप्प्याटप्प्याने चर्चा करणार आहोत. खरं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसते समाजसेवा हे नाव आणि तुम्हाला इथूनच क्लिअर झालेलं असेल की आपल्याला काय करायचं आहे. निश्चितपणे समाजाची सेवाच करायची आहे, त्याच संदर्भामधलं हे पद आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे की वैद्यकीय म्हणजे मेडिकलच्या संदर्भामध्ये ज्या लोकांचे काही प्रॉब्लेम असतील त्या सगळ्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना सेवा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं या पदांची निर्मिती केलेली आहे. पहिल्यांदा हे तुम्हाला एकाच शब्दावरून या एका सेंटेन्सवरून क्लिअर झालं असेल. आता पुढे पहा. पुढे तुम्हाला दिसते प्रमुख कार्य, अर्थातच मुख्य जे काम आहे
ते कोणकोणती आहे, सोबतच अधीनस्थ आपले जे काही कर्मचारी आहे आणि आपले जे वरिष्ठ आहे ते वेळोवेळी जे कामं सांगतात ते सगळे कामं ह्या सगळ्या व्यक्तींना करावे लागतात. अर्थातच समाजसेवा अधीक्षकांना करावे लागतात, परंतु त्यांची जी प्रमुख कामं आहे त्या पदाच्या संदर्भामध्ये नेमून दिलेली ती कोणती आहे हे आपण टप्प्याटप्प्याने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नंबर 1 आहे काउन्सिलिंग, अर्थातच समुपदेशन. आता समुपदेशन म्हणजे काय? प्रत्येक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये हे पद असतं. जनरली महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना हे माहीत नसतं. सुशिक्षित लोकांना, शहरी भागातल्या लोकांना माहिती असते, परंतु हे सगळे लोक ह्या पदांच्या संदर्भामध्ये किंवा हे जे मदत कक्ष या ठिकाणी दिलेलं असतं त्याचा लाभ घेत नाही, हे आपल्याला जाणून येतं. म्हणून आपल्याला माहीत झाल्यानंतर आपल्या ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या आपल्या सगळ्या नातेवाईकांना आणि सगळ्या संपर्कातल्या लोकांना या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही माहिती देणं सुद्धा निश्चितपणे काय आहे, गरजेचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे काउन्सिलिंग करत असताना रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना सुद्धा काउन्सिलिंग करणं यांच्या कार्यामध्ये येतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी दिसते की आर्थिक सहाय्यता आणि शासकीय योजना, महाराष्ट्र शासनाच्या, भारत सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजनांच्या संदर्भामध्ये रुग्णांना व्यवस्थित माहिती देणे आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र, त्यासाठी लागणारी इतर मदत म्हणजे त्यांना समजा पोलीस डिपार्टमेंट कडून एखादं पत्र लागत असेल किंवा डॉक्टर कडले एखादं पत्र लागत असेल तर त्या सगळ्या संदर्भातली व्यवस्थित माहिती त्यांना देणे, तशा पद्धतीचं शासनाचं जे ब्राउचर असतं ते सुद्धा त्यांना प्रोव्हाइड करणे आणि सोबतच आर्थिक सहाय्यता, अर्थातच काही निधी समजा त्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात देता येत असेल तर तो सुद्धा त्यांच्यापर्यंत मिळवून देण्याचा प्रयत्न करणे हे यांच्या काय येतं, कार्यामध्ये येतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर आहे पुनर्वसन सेवा, म्हणजे काही अपंग बांधव असतात. आता अपंग या शब्दासाठी सरकारनं दुसरा पर्यायी शब्द आपल्याला नेमून दिलेला आहे. आता आपण त्यांना अपंग म्हणत नाही तर आपण त्यांना दिव्यांग म्हणतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. या दिव्यांग बंधू भगिनींना, जे दिव्यांग रुग्ण ह्या सगळ्या मेडिकल हॉस्पिटलला येतात त्या ठिकाणी त्यांना हवी ती सर्व्हिस देणे असं यांच्या ह्या काय ते कार्यामध्ये येतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर आहे रुग्ण हक्क आणि संरक्षण, त्यांना कायदेविषयक सल्ला देणे, त्यांना अडलेल्या इतर प्रशासकीय गोष्टी त्यांच्या काय करणे, पूर्तता करणं, हे सुद्धा यांच्या काय येतं, कर्तव्यामध्ये येतं. संकटकालीन हस्तक्षेप, म्हणजे एखाद्याचा अपघात होतो किंवा कोणाला पोलिसी मदत लागते किंवा इतर डिपार्टमेंटची मदत लागते, अशा संदर्भामध्ये रुग्णांना हवी ती संकटकालीन पूर्ण माहिती देणे, पूर्ण हस्तक्षेप करून त्यांना बरं करण्यासाठी प्रयत्न करणे, अशा पद्धतीचे अतिशय पवित्र आणि ज्याला आपण आपल्या सामान्य मराठी भाषेमध्ये पुण्य कार्य म्हणतो, अशा पद्धतीचं पुण्य कार्य करण्याची संधी समाजसेवा अधीक्षक म्हणून आपल्याला करता येणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे महाराष्ट्र सरकारने ज्यांचं MSW झालं त्या लोकांसाठी ही फार मोठी संधी आता या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही सगळी सेवा करत असताना चांगल्या दर्जाचं वेतन सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र सरकार प्रोव्हाइड करणार आहे वयाच्या 58व्या वर्षापर्यंत. पुढे बघा, पुढे तुम्हाला दिसते त्यांची कर्तव्य काय आहेत, अर्थातच ड्युटीज काय आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नंबर 1 आहे विभागीय व्यवस्थापन आणि नियोजन, म्हणजे डिपार्टमेंटल मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग, म्हणजे वेगवेगळ्या सगळ्या डिपार्टमेंटचं त्यांच्याशी समन्वय साधून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं नियोजन करणे आणि त्यांना त्या सगळ्या संदर्भामध्ये कोऑर्डिनेट करणं, अशा पद्धतीचं त्यांचं काय आहे, कर्तव्य आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर कर्मचारी पर्यवेक्षण आणि प्रशिक्षण, स्टाफ सुपरवायझर आणि ट्रेनिंग, त्यांचा जो अंडर स्टाफ असतो त्या सगळ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे, माहिती देणे आणि त्यांच्यामध्ये समन्वय साधून शासनाने नेमून दिलेले हे सगळं काम अतिशय उत्कृष्टपणे पार पडणं हे त्यांचं काम असतं. त्यानंतर तुम्हाला दिसते अहवाल आणि दस्तऐवज, म्हणजे काय, डॉक्युमेंटेशन असेल किंवा त्याचा रिपोर्ट बनवायचा असेल, एखादी व्यक्ती समजा शासनाच्या एखाद्या योजनेची लाभार्थी आहे तर त्याचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करणे, त्याचा रिपोर्ट करणे आणि तो रिपोर्ट वरिष्ठांकडे पाठवून त्यांना ती योग्य ती मदत मिळवून देणे, अशा पद्धतीचं पवित्र आणि पुण्य कार्य करण्याची संधी समाजसेवा अधीक्षकाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतरचा मुद्दा तुम्हाला दिसते जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे, म्हणजे वेगवेगळ्या शासनाच्या योजनांच्या संदर्भामध्ये शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याची अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण करणे, माहिती करून देणे, लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवणे आणि त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये ही सगळे कार्यक्रम आयोजित करणे आणि त्यांना काय करणे, पार पडणे आणि त्याचा सगळा अहवाल शासनाला वेळोवेळी पाठवणे, अशा पद्धतीचं काम
यांना या ठिकाणी करावं लागतं. गुंतागुंतीची प्रकरणे हाताळणे म्हणजे काही केसमध्ये काही रुग्णांना धक्का बसतो, मग त्यांना कुठेतरी आधार देणे, त्यांना पहिल्यांदा बसवणे, पाणी देणे, शांत करणे, आधार देणे की नाही तुम्ही यातून काय होता, बरे होता, अशा पद्धतीचा आधार देण्याचं काम सुद्धा त्यांच्या ड्युटीजमध्ये येतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिलेले आहे की त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, अर्थातच रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे. नंबर 1 आहे धोरणात्मक नियोजन. आता शासनाने वेळोवेळी दिलेले हे जे प्लॅनिंग आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये मायक्रो प्लॅनिंग करणं आणि त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेणं हे या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांच्या ड्युटीज मध्ये दिलेलं आहे, अर्थात जबाबदाऱ्यामध्ये दिलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आंतरविभागीय समन्वय, इंटर डिपार्टमेंट कोऑर्डिनेशन, म्हणजे कधी कधी आग लागते तर त्यावेळेस अग्निशमन दलाशी संबंध करावा लागतो, कधी कधी काही कॉम्प्लेक्स तयार होतात तर त्यावेळेस आपल्याला पोलीस दलांची मदत घेऊन त्याची काय करावं लागते, तो प्रश्न जो आहे तो निकाली लावावा लागतो, तो सॉल्व्ह करावा लागतो. अशा संदर्भामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटची संबंध ठेवून आणि कोऑर्डिनेट व्यवस्थित करून तो प्रश्न मार्गी लावण्याचं काम सुद्धा समाजसेवा अधीक्षकांना करावं लागतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर बाह्य संस्थांशी संबंध, यामध्ये सुद्धा वेगवेगळे डिपार्टमेंट येतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते गुणवत्ता नियंत्रण, अर्थातच क्वालिटी कंट्रोल, म्हणजे आपल्या हातून होणारं काम व्यवस्थित होत आहे का, अधीनस्थ कर्मचारी व्यवस्थित काम करतायत का, या सगळ्या संदर्भानं त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, लक्ष देणे, वेळ प्रसंगी त्यांच्या कामामध्ये आपण मदत करणे आणि त्यांना सूचना देणे, त्यांना प्रशिक्षण देणे, अशा पद्धतीचं संपूर्ण कार्य त्यांना या ठिकाणी करावं लागतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. गोपनीयता जपणे, मेंटेनिंग कॉन्फिडेन्सली, म्हणजे एखाद्या रुग्णाच्या संदर्भामध्ये ही जर माहिती बाहेर पडली तर त्या रुग्णाला समाजामध्ये त्रास होऊ शकतो, अशा पद्धतीची माहिती समाजामध्ये न पसरवणे आणि ती त्याच्या संदर्भातली डॉक्युमेंटेशन असेल किंवा रुग्णाची पर्सनल माहिती असेल, या सगळ्या संदर्भामध्ये गोपनीयता बाळगणे हे कुठं तरी यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये येते. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता ह्या सगळ्या समाजसेवा अधीक्षकांच्या कामाच्या बाबतीत जर पाहिलं तर तुम्हाला पटकन लक्षात आलेलं असेल की निश्चितपणे आपल्याला एक चांगली सर्व्हिस, अर्थातच रुग्णांची सेवा करण्याची एक मोठी संधी महाराष्ट्र सरकारनं आपल्या पुढे या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे. आता यांच्या पगारांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते. हे S14चं स्केल आता नव्या स्केलनुसार यांना लागू आहे. अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या STI किंवा ज्याला आपण सब रजिस्टर म्हणतो त्या लेवलचं हे पद आहे किंवा तेवढा पगार तुम्हाला ह्या समाजसेवा अधीक्षकांना या ठिकाणी निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ज्या ज्या बंधू भगिनींनी या ठिकाणी फॉर्म भरला त्यांनी या बॅचच्या माध्यमातून खूप चांगला व्यवस्थित अभ्यास करा आणि येणाऱ्या काळामध्ये ही परीक्षा पास करून महाराष्ट्र शासनाच्या मेडिकल डिपार्टमेंटला समाजसेवा अधीक्षक म्हणून रुजू व्हा आणि महाराष्ट्रातल्या सर्व बंधू भगिनींची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळो, अशा पद्धतीची मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि जाताना पुन्हा एकदा हे सांगतो की ही बॅच आपली स्टार्ट झालेली आहे. ज्या ज्या लोकांना असं वाटतं की माझी तयारी फार व्यवस्थित नाही आहे किंवा मी अतिशय कमी काळामध्ये तयारी करत असताना मला कुठेतरी एक मार्गदर्शक लागतो, मार्गदर्शकाची टीम लागते, मी मराठी करू की इंग्रजी करू की टेक्निकलचा पार्ट करू की नॉन टेक्निकलचा पार्ट करू, माझ्याकडे टेस्ट सिरीज नाही, असे अनेक प्रश्न विद्यार्थी मित्रांचे आहे. त्यांच्यासाठी हा जो क्रमांक आहे 97 93 92 41 41 ह्या आपल्या ऑफिशियल नंबरवर 24 आवर कधी फोन मेसेज करा आणि त्या सगळ्या संदर्भातली इत्तमभूत माहिती घ्या आणि आपले डाऊट क्लिअर करून घ्या आणि चांगल्या तयारीला लागा. ज्यांनी अजूनही या बॅचचा लाभ घेतला नाही त्यांनी लवकरच बॅचचा लाभ घ्या, कारण इथे आपण विशेषतः तुमच्या सगळ्या पदांच्या संदर्भातली विशेष तयारी करून घेतोय आणि तुमचे प्रश्न प्रत्येक टप्प्यावर क्लिअर करण्याचा ही संपूर्ण टीम निश्चितपणे काम करत आहे. तुमच्या ह्या सगळ्या प्रवासासाठी आणि पुढच्या DMARच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या ह्या व्हिडिओच्या भागामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो. लगेच भेटू दुसऱ्या पदाच्या संदर्भातली माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.